नमस्कार, मी अंजली तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण निघालो आहोत गुजरातमधील प्रसिद्ध आणि श्रद्धेचं ठिकाण असलेल्या पावागडला. आजचा हा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे चला तर मग माझ्यासोबत पावागडची सफर करूया. तर जाताना मस्त वाटत होतं, सकाळी सकाळी छान ऊन नव्हतं, तर मस्त छान आवरून सावरून आम्ही निघालो होतो आणि आजूबाजूचं दृश्य पाहत चाललेलो. तर जाताना नर्मदा नदी लागलेली, त्यावरचा हा ब्रिज आहे. तर मस्त मोठा ब्रिज होता, मी पहिल्यांदाच हा मोठा ब्रिज एवढा पाहिलेला आहे. तो खूप छान वाटत होतं. म्हटलं चला ह्या ब्रिजला देखील आपण छान असं कॅप्चर करून घेऊया. आणि मग जवळपास आम्ही मंदिराच्या इकडे गेलो, पण जिथे पार्किंग होतं तिथे सगळ्यांच्या गाड्या खाली लावायच्या होत्या. मग श्रीमंत असो गरीब असो सगळ्यांनी गाडी खाली लावायची, बसमध्ये बसायचं आणि मग वरती जायचं. तर हा पूर्ण डोंगर वरती जिथं मंदिर आहे, हा घाट आहे, ते ह्या घाटाने आमची बस वरती चाललेली. इथे देखील छान दृश्य होतं आणि ऑनलाईन तिकीट काढल्यामुळे ना आम्हाला जरा बरं वाटलं. रविवारी होता, ऑनलाईन तिकीटला देखील एवढी गर्दी होती, तर ऑफलाईन तिकीटला तर इतकी भरपूर गर्दी होती आणि ऊन देखील भरपूर होतं. आणि इथे मजेची गोष्ट म्हणजे आम्ही पहिल्यांदाच रोपवेमध्ये बसणार होतो, माऊ आणि मी. आणि इथे आम्ही दोघी कलर सिलेक्ट करत होतो कोणत्या रोपवेमध्ये बसायचं आपल्याला. माऊ म्हटल्याप्रमाणे रेड कलरचा रोपवे आम्हाला भेटला. पटकन माऊला उचललं आणि त्यामध्ये बसलो, कारण की ते चालू असतानाच बसायचं होतं. तर दादा, तिचा बाबा, आम्ही देखील पटकन बसलो. आणि वरती जाताना तर मी पहिल्यांदा बसलेले, तर मला इतकी भीती वाटत होती का काय विचारू नको. पोटात गुदगुल्या होत होत्या, म्हणजे आम्हाला वाटलं माऊ देखील रडणार आहे आता वरती जाताना, कारण की हा डोंगर आहे ना 2500 फूट आहे, वरती मंदिर आहे. तर सरळ नाही आहे आणि असं वरती येते रोपवे जाणार होतं. तर मला असं वाटलं माऊ आता रडेल, पण माऊ बिलकुल रडली नाही. ती थोड्या वेळ शांत बसली, इकडे तिकडे पाहिलं नक्की हे कसं जातं आहे वरती, आणि मस्त एन्जॉय केला आहे. तर मी देखील तिच्याकडे पाहून आहे ना बघतच राहिले का ही अजिबात घाबरली नाही. आणि मग आजूबाजूचं दृश्य आहे ना, जसं जसं आपण वरती चाललेलो तसे तसे छोट्या छोट्या वस्तू दिसत होत्या. आणि नंतर हे मंदिराबाजूचे ना प्रसादाचे दुकान होते. हे मोठं प्रवेशद्वार होतं मंदिराजवळचं, तिथे येऊन आम्ही थांबलो होतो. थोडंसं मस्त वारा लागत होता, कारण की उन्हामुळे ना खूप गरम झालेलं. आणि मग हा वरनं दिसणारा छान असं दृश्य होतं, हे नर्मदा नदी. वरती एक हा तलाव होता, एकमेव तलाव वरती डोंगरावरती. कसं काय पाणी असेल काय माहीत, पण खूप होतं तिथं. आणि हे मंदिर खूप छान दर्शन झालं, काली माताचं दर्शन वगैरे केलं आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. खाली देखील जाताना इथे एक बाजूला असा किल्ला होता, तो देखील आम्ही तो पाहिला. तर खूप छान वाटत होतं. तिकडनं येणारे रोपवे वरती येत होते आणि जाताना आमचा रोपवे खाली जात होता. असं वाटत होतं एकमेकांना असे जवळ येतात का काय, हे देखील मनात भीती होती. पण हा अनुभव खूपच छान होता, कारण की मी पहिल्यांदाच बसलेले ह्या रोपवेमध्ये. तर खाली एकदम तिथे बस होत्या आमच्या, तर तिथे आम्हाला जायचं होतं. मस्त दर्शन केलं, निघालो. मग काही फोटोज काढलेले तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे माऊचे माझे फोटोज आहेत, मंदिरातले फोटो आहेत देवीचे. तर नक्की तुम्ही कधी आला गुजरातमध्ये तर नक्की हा मंदिरात जा, खूप छान आणि मस्त प्रसन्न वाटतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.